नांदेड जिल्ह्यातील जैविक खते उत्पादक आणि पुरवठा सहकारी संस्थांकडून रासायनिक खतांचे वितरण करताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आलाय। शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या बांधांवर खतांचे वितरण करणे अपेक्षित असतानाही काही बोगस सहकारी संस्था स्वतःच्या नावावर असलेल्या घाऊक परवानाधारक केंद्रांमधून थेट किरकोळ विक्रेत्यांना खतांची विक्री करत असल्याचे धनराज मंत्री यांनी सांगितले। या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या वेळेवर खत उपलब्ध होत नसून संबंधित खतांचा साठा जिल्ह्याबाहेर तसेच राज्याबाहेर वळविला जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। याबाबत पुराव्यासह नांदेड कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार निवेदने देऊन तसेच उपोषण करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले। सहकार तत्वाला हरताळ फासून काही संस्था केवळ नफा कमविण्याच्या उद्देशाने काम करीत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान अधिवेशन काळात मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। मी धनराज मंत्री संचार ट्रेडर्स नवामोंडा नांदेड ते दुकान आहे माझी। हे सहकार खात्यातून इफको कंपनीचे जे सोसायटी आहेत हे सहकार खात्या अंतर्गत डीडीआर साहेबामार्फत खताच्या सोसायट्या व्यापाऱ्यांना दिल्या जातात। त्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पुरवठा करण्यात यावा अशी शासनाची सूचना असते। परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना थेट एकही पोत 25 वर्षात विकला नाही। थेट स्वतःच्या दुकानात वर्ग करतात हे सोसायट्या आणि काळ्या बाजारात व्यापारी स्वतः विकतात। अनेकदा मी निवेदन कृषी विभागाला जिल्हाधिकारी साहेबांना अनेकदा निवेदन दिली, पण कृषी विभागाने केव्हाही चाल ढकल करत पुढे जे बी प्रश्न विचारले त्याच्या विरुद्ध दिशेला उत्तर देऊन ते पलटी मारतात आणि सांगतात की ते तुम्ही वरिष्ठांकडे जा आमच्या जर उत्तर बरोबर नसलं तर। आणि दुसरी गोष्ट ह्या सोसायट्याकडे विशेष करून व्यापाऱ्याकडे हाच वाहतूक ठेकेदार सुद्धा आहेत आणि ह्यांच्याकडे राज्याचे परवाने सुद्धा आहेत। हे राज्याच्या परवान्यावर काय करतात, इतर जिल्ह्यातही आलेला जिल्ह्याचा कोटा हा इतर जिल्ह्यातही दिल्या जाते त्यांच्या मार्फत, म्हणून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हा खत मिळत नाही। इतर जिल्ह्यात गेल्यामुळे इथं शॉर्टेज निर्माण होते, त्यांचा निर्माण होऊन इथं चढ्या दराने काळ्या बाजारात इथे सुद्धा व्यापारी विकल्या जातात। म्हणून सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना खत मिळावं आणि शेतकऱ्यांना किरकोळ खत मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे युरिया वगैरे जे काही DAP वगैरे आहे ते योग्य दरात मिळाल्यावर होईल। जर माझ्या उत्तरावर जर समाधान झालं नाही निवेदनावर तक्रारीवर तर मी अधिवेशनाच्या समोर मुंबईच्या मंत्रालयासमोर उपोषण करीन किंवा अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल करणार।